IAS अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या। भूसंपादनात सरकारचे 73 कोटी लाटले। कलेक्टर अविनाश पाठक जेरबंद। नाव अविनाश पाठक, पद व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळ। हा चेहरा जरा निरखून बघा, ही कोणी साधी सुधी व्यक्ती नाही, तर हे आहेत एक IAS अधिकारी। सध्या ते महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होते, पण गेल्या वर्षी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं। पण त्याच काळातील कारनाम्यांमुळे आता अविनाश पाठकवर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे। राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढवून देत तब्बल 73 कोटींचा सरकारी निधी हडप केलाय। बीडमध्ये भूसंपादनात शेतकऱ्यांना मोबदला वाढवून दिला, त्यासाठी आदेश काढताना हेराफेरी केली। बनावट सही करून जुन्या तारखेला भूसंपादन केल्याचं दाखवण्यात आलं होतं। पाठक यांची 22 एप्रिल 2025 रोजी बदली झाल्यानंतरही मागील तारखांचे आदेश काढल्याचं समोर आलंय। त्यानं 154 फाईल्सवर सह्या करून तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला होता। त्यापैकी 73 कोटी 4 लाख रुपये खातेदारांना वितरित करण्यात आले। या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये जे आम्हाला उपलब्ध झालेले जे मोबाईलचे रेकॉर्डिंग्ज आहेत त्याच्या आधारे, त्याचप्रमाणे हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट आणि इतर तांत्रिक तपास या सर्व पुराव्यांच्या आधारे आज रोजी आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत। पोलिसांनी सखोल तपासानंतर पुराव्यांच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे। 19 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर SITनं सहाय्यक महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक केली होती। पुढे 3 जानेवारीला पोलिसांनी पाठक यांच्या सह्यांचे नमुने घेतले। 122 शेतकऱ्यांचे जबाब, आरोपींचे सुमारे 2500 कॉल रेकॉर्डिंग्स आणि आवाजाचे नमुने तपासण्यात आले। बनावट आदेशांवरील सह्या आणि पाठक यांच्या मूळ सह्यांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांना पाठक यांच्या विरोधात पुरावे मिळाले। या घोटाळ्यात महसूल कर्मचारी आणि वकिलांसह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेमुळे महसूल विभागात भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय हे पुन्हा एकदा उघड झालंय। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, बीड।